Hello and good morning, dear students. I am Ms. Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have seen the most important objectives of human resource planning. Okay? In today's lecture, we have seen the most important objectives of human resource planning. In previous lecture, we have already started the unit number second of human resource management subject. Now let's see unit number second. Unit number second title as human resource acquisition and training. Okay, unit number second title as human resource acquisition and training. Now let's see which contents included in unit number second. There are 4 contents included in unit number second. The first contents are human resource planning, its meaning, objectives and process of human resource planning. Next, second contents are recruitment, its meaning and sources, internal and external. Then third contents are selection, its meaning and scientific selection procedure. And last contents are training, its meaning, objectives and methods of employee training. There are 4 main contents included in unit number second. The unit number second is titled as human resource acquisition and training. तर आपण आज या लेक्चर्समध्ये जो युनिट नंबर सेकंड आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा तो या ठिकाणी पाहत आहोत. तर युनिट नंबर सेकंड हा आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून ऑलरेडी स्टार्ट केला आहे. युनिट नंबर सेकंडचे टायटल कोणते आहे तर ते आहे ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. तर यामध्ये तुम्ही या 4 कंटेंटचा स्टडी करणार आहात. त्यामध्ये तुम्ही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काही कन्सेप्ट पाहणार आहात, त्याचबरोबर त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याची ऑब्जेक्टिव्स आणि ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करायची असेल तर त्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्याचा स्टडी तुम्ही करणार आहात. त्यानंतर रिक्रुटमेंट, सिलेक्शन अँड ट्रेनिंग यांचा स्टडी 1 बाय 1 तुम्ही करणार आहात. आपण त्याचे डिस्कशन करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग ही जी काही कन्सेप्ट आहे त्याचे प्रॉपर मिनिंग आणि त्याच्या अनेक ऑथर्सने जे काही डेफिनेशन्स केले आहेत त्यांचे आपण डिस्कशन ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेले आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशासाठी केले पाहिजे, त्याची गरज काय आहे, तर त्याची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर फर्स्टली तुम्हाला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट समजणे आवश्यक आहे. ओके, आपण युनिट नंबर फर्स्टमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, ही कन्सेप्ट काय आहे त्याचे ऑलरेडी स्टडी केलं आहे, ते डिस्कशन केले आहे. तर युनिट नंबर सेकंडमध्ये तुम्हाला ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग ही जी काही कन्सेप्ट आहे ते समजणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशासाठी केले जाते, त्याची प्रोसेस कशी आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला समजणार आहे. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज ऑल्सो नोन ॲज मॅनपॉवर प्लॅनिंग. ओके, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगलाच मॅनपॉवर प्लॅनिंग देखील असे म्हटले जाते. मग असे ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग कशासाठी केले जाते, ते कोण करते, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असते. त्यामध्ये हा HR मॅनेजर या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारचे मॅनेजमेंट करण्याचे काम करीत असतो. मग मॅनेजमेंट करताना त्यामध्ये या ह्युमन रिसोर्सचे कशा प्रकारे मॅनेजमेंट केले जाते, त्यासाठी कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात हे देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहे. त्यामध्ये त्याला मॅनेजरियल फंक्शन्स आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स असे दोन्ही टाईप्सचे फंक्शन्स करावे लागतात. त्यामध्ये ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारचे प्लॅनिंग करणे या ह्युमन रिसोर्स मॅनेजरचा फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे. कारण जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो ह्युमन रिसोर्स इम्पॉर्टंट असतो त्याचे योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करणे, त्यांचे नियोजन करणे आवश्यक असते. आता या ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करणे म्हणजे नक्की काय केले जाते. ओके, तर यामध्ये त्या ऑर्गनायझेशनसाठी उपयुक्त असलेला ह्युमन रिसोर्स रिक्रूट करणे, ओके, त्यानंतर
त्यांचे योग्य त्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स क्रिएट करणे, यासाठी जे काही फंक्शन्स करावे लागतात त्याचे नियोजन, ओके, योग्य त्या प्रकारचे प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये हे HR मॅनेजर योग्य त्या प्रकारे करीत असतो. Human resource planning, the management recruits the right number of people of the right quality and appoints them in the right position at the right time with the objectives of providing long-term benefits to the organization and the person concerned. तर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये नक्की काय केले जाते, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे जॉब पोझिशन असते त्या जॉब पोझिशननुसारच राईट पर्सन ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी काय करणे, रिक्रूट करणे, त्याला जे काय काम जमत असेल त्याचे क्वालिफिकेशन, त्याच्याकडे असणारे स्किल्स, त्याची नॉलेज, याच्या बेसिसवरती त्याला योग्य त्या प्रकारचे त्याला काम देणे, त्याच्याकडून त्याचा जास्तीत जास्त त्याने परफॉर्मन्स करावे यासाठी त्याला मोटिवेट करणे, असे अनेक फंक्शन्स या ठिकाणी या HR मॅनेजरला करावे लागतात. मग त्या सर्वांचे प्लॅनिंग याच्यामध्ये या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज प्लॅन्ड कीपिंग इन व्ह्यू द लॉंग टर्म वर्क प्लॅन ऑफ द बिझनेस अँड इट्स completion. Human resource planning is one of the basic and most important task of human resource management. तर या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा मोस्ट इम्पॉर्टंट टास्क कोणता असेल, तर या ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग योग्य त्या प्रकारे करणे हा या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा काय असतो, मोस्ट इम्पॉर्टंट टास्क असतो. कारण जर असे प्लॅनिंग योग्य प्रकारचे असेल, ओके, ते नियोजन त्यांनी योग्य प्रकारे केले असेल तर त्याचे बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला आणि त्या ह्युमन रिसोर्सला देखील प्राप्त होत असतात. मग हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग का करावे, त्याचे ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत, तर ते ऑब्जेक्टिव्ज आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर तुमच्या स्क्रीनवरती या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे काही ऑब्जेक्टिव्ज तुम्हाला दिसत असतील. नाव लेट्स सी ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स planning. There are most important objectives of human resource planning. The first objective of human resource planning, it is provide information. Okay, the first and most important objectives of human resource planning, it is provide information. Second are effective utilization of human resource, then economic development, then determine manpower gap. Next, to forecast human resource requirements, then analyze current workforce, then effective management of change, and last is realizing organizational goals. ही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशासाठी केली जाते, त्यांची मेन पर्पज काय आहे, त्यांचा हेतू काय, त्यांचे ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत, त्याचं डिस्कशन या ठिकाणी करीत आहोत. तर देअर आर 8 मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग का करावे, त्यांची उद्दिष्टे कोणती आहे, तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, सेकंड इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स, थर्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, फोर्थ डिटरमाइन मॅनपॉवर गॅप, फिफ्थ टू फोरकास्ट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स, सिक्स analyze current workforce, seventh effective management of change, and last is realizing organizational goals. Now let's see one by one. The first objective of human resource planning, it is provide information. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, त्यांचं उद्दिष्ट कोणतं आहे, तर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करणे हा या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा फर्स्ट उद्दिष्ट आहे, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. नाव लेट्स सी द इन्फॉर्मेशन ऑब्टेन थ्रू HRP or human resource planning is highly important for identifying surplus and unutilized human resources. Okay, the information obtained through human resource planning is highly
important for identifying surplus and unutilized human resources. It also renders a comprehensive skill inventory which facilitates decision making like in promotions. In this way, human resource planning provides information which can be used for the other management functions. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशासाठी करावे ते का केले पाहिजे तर त्यांचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. जी काही आवश्यक असणारी इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केले जाते. मग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते तर समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनमध्ये ओन्ली 50 ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे, परंतु त्या ठिकाणी 70 ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे. ओके, त्या ठिकाणी ते वर्क करीत आहेत, काम करीत आहेत. तर त्या ऑर्गनायझेशनसाठी फक्त 50 ह्युमन रिसोर्स आवश्यक असताना त्या ठिकाणी आणखीन 20 ह्युमन रिसोर्स वर्कर्स त्या ठिकाणी काम करीत असतील तर ते फाइंड आउट करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. कारण त्या ठिकाणी तो ह्युमन रिसोर्स अतिरिक्त आहे किंवा तो जास्त किंवा कमी आहे हे फाइंड आउट करण्याचे, ते आयडेंटिफाय करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगद्वारे जी काही इन्फॉर्मेशन मिळवली जाते, जी काही इन्फॉर्मेशन प्राप्त केली जाते ती खूप महत्त्वाची असते. अशी इन्फॉर्मेशन ह्युमन रिसोर्सेस हा अतिरिक्त आहे, तसेच ज्यांचा वापर केला जात नाही असा ह्युमन रिसोर्सेस या ठिकाणी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमुळे आयडेंटिफाय केला जातो. अशी इन्फॉर्मेशन अनेक डिसिजन घेण्यास मदत करते. ओके, मॅनेजमेंटला अनेक फंक्शन्स करावे लागतात. ओके, अनेक कार्य करावी लागतात, अनेक कामे पार पाडावी लागतात, तर त्यांना अनेक वेगवेगळे डिसिजन्स घ्यावे लागतात. तर असे डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंटला या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमधून जी काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्याची हेल्प डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंटला होत असते. म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे तर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. त्यानंतर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स. ओके, द सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इट इज इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स. Planning for human resources is the main responsibility of management. Planning for human resources is the main responsibility of management. तर मॅनेजमेंटची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कोणती असेल तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे, ओके, जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जो ह्युमन रिसोर्स काम करीत असतो तर त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करणे, ते नियोजन करणे हे प्रत्येक मॅनेजमेंटची काय असते रिस्पॉन्सिबिलिटी असते. अँड टू इन्श्युअर इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ प्रेझेंट अँड फ्युचर मॅनपॉवर. तर जो ह्युमन रिसोर्स आहे त्यांचा पुरेपूर त्या ऑर्गनायझेशनसाठी वापर करून घेणे हा देखील या मॅनेजमेंटची काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याचबरोबर इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आणि फ्युचरमध्ये देखील या मॅनपॉवरची ओके इफेक्टिव्हली युटिलायझेशन करून घेणे आवश्यक असते आणि हे सर्व त्या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगद्वारेच योग्य त्या प्रकारे करता येते. इन प्रेझेंट आणि फ्युचरमधील ह्युमन रिसोर्सचा इफेक्टिव्ह वापर ओके इन्श्युअर करण्यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची ओके या मॅनेजमेंटला काय होतं मॅनेजमेंटची त्याची जबाबदारी असते. कारण ते ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी फक्त अवेलेबल असून काही कामाचा नसतो, तर त्याचा पुरेपूर वापर करून घेणे हे त्या ठिकाणी जमले पाहिजे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे ऑर्गनायझेशन प्लॅनिंगसाठी पूरक असते. ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारा ह्युमन रिसोर्सचा पुरेपूर वापर कसा करता येईल याचे प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केली जाते. कारण जर या ह्युमन रिसोर्सचा इफेक्टिव्हली यूज केला तर त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी पॉवर इन्क्रीज होण्यास मदत होत असते. ओके, आणि बिझनेसचा प्रॉफिट लेवल वाढू शकतो. म्हणून योग्य पद्धतीनेच ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करणे हे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे काय आहे आणखीन एक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इट इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट.
आर्थिक विकास करणे हा देखील ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी केली जाते, या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची त्या ठिकाणी मदत कशा प्रकारची होते. तर ॲट द नॅशनल लेवल manpower planning is required for economic development. At the national level, manpower planning is required for economic development. It is particularly helpful in the creating employment, in educational reforms and in geographical mobility of talent. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केल्यामुळे कसे होऊ शकेल. ओके, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा मुख्य आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करणे, आर्थिक विकास करणे. म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग यामध्ये काय केले जाते, तर ऑर्गनायझेशनमध्ये जी ह्युमन रिसोर्स आहे तो फर्स्टली आयडेंटिफाय केला जातो. तर त्या ठिकाणी कमी प्रमाणात ह्युमन रिसोर्स अवेलेबल असेल आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये आणखीन जास्त ह्युमन रिसोर्सची गरज असेल तर असं ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी काय केलं जातं, रिक्रूट केला जातो. म्हणजे काय होणार आहे, तर जी काही कंट्री आहे, जो काही देश आहे, त्यामधील आणखीन त्या ह्युमन रिसोर्सला काय होणार आहे, एम्प्लॉयमेंट प्राप्त होणं, त्यांना रोजगार मिळणार आहे. आणि त्यांना रोजगार मिळाला तर त्या देशाचा काय होणार आहे, आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. म्हणून नॅशनल लेवलवरती आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर योग्य प्रकारे ह्युमन रिसोर्स और मॅनपॉवर प्लॅनिंग करणे महत्त्वाचे असते. मॅनपॉवर प्लॅनिंग हे अचूक असेल, ॲक्युरेट असेल तर त्याची मदत त्या कंट्रीमध्ये, त्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार निर्मिती करण्यास होत असते. त्याचबरोबर एज्युकेशन रिफॉर्म्स करण्यासाठी देखील याची मदत होते. म्हणून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावी यासाठी ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करणे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे आणखीन एक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून अनेक व्यक्तींना, अनेक ह्युमन रिसोर्सना रोजगार निर्माण झाल्यामुळे काय होणार आहे, तर त्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ होण्यास मदत होत असते. पण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे कशासाठी केले जाते, तर असे अनेक वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करण्याचे काम हे HR मॅनेजर करीत असतो. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह आहे डिटरमाइन मॅनपॉवर गॅप. द नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इट इज डिटरमाइन मॅनपॉवर गॅप. मॅनपॉवर प्लॅनिंग एक्झामाइन the gaps in existing manpower so that suitable training programs may be developed for building specific skills and required in future. तर या ठिकाणी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, तर डिटरमाइन मॅनपॉवर गॅप. तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्या दोघांमधील गॅप म्हणजे अंतर डिटरमाइन करणे, निश्चित करणे हा या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा आणखीन एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे एक्झिस्टिंग ह्युमन रिसोर्समधील अंतर एक्झामाइन करते, जेणेकरून इन फ्युचरसाठी आवश्यक असलेला जो काही स्पेशल स्किल्स त्या ह्युमन रिसोर्समध्ये ॲक्वायर करता यावेत. यासाठी अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या ठिकाणी ऑर्गनाईज केले जातात, डेव्हलप केले जाऊ शकतात. हे ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केली जाते. कारण जो काही ह्युमन रिसोर्स आहे तो ह्युमन रिसोर्समध्ये म्हणजे त्या वर्कर्समध्ये अनेक वेगवेगळ्या स्किल्स असणे आवश्यक आहे. त्यांना टेक्निकल स्किल्स देणे आवश्यक आहे. कारण की या मॉडर्न इरामध्ये न्यू टेक्नॉलॉजी अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी या त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अडॉप्ट केले जातात. मग त्या टेक्नॉलॉजी नॉलेज त्यांना आवश्यक आहे. तर यासाठी त्या मॅनपॉवरला काय केले जाते, असे ट्रेनिंग प्रोग्राम देता यावेत. मग ते कसे दिले पाहिजे या सर्वांचे नियोजन या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. म्हणून ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा आणखीन एक महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, तर डिटरमाइन मॅनपॉवर गॅप. तर या ह्युमन रिसोर्सचा जे काय गॅप असेल, जो काय अंतर आहे ते या ठिकाणी निश्चित करून त्यांना योग्य त्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम त्या ठिकाणी त्यांना दिले जातात, त्यांना प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केले जाते. त्यानंतरचा या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो टू फोरकास्ट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. टू फोरकास्ट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स. तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे
त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांची आवश्यकता किती आहे याचं फोरकास्टिंग करण्यासाठी म्हणजे त्यांचा अंदाज लावण्यासाठी देखील हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग या ठिकाणी केले जाते. HRP to determine the future human resource needed in an organization. In the absence of such a plan, it would be difficult to have the services of the right kind of people at the right time. तर या ठिकाणी काय केले जाते, असा अंदाज नक्की कशा प्रकारे लावला जाऊ शकतो. ओके, आता या ह्युमन रिसोर्सचा इन प्रेझेंट सिच्युएशनमध्ये किती आवश्यकता आहे आणि इन फ्युचरमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्युमन रिसोर्स किती लागणार आहे. ओके, त्याचा अंदाज लावण्यासाठी हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केले जाते. ऑर्गनायझेशनमध्ये इन फ्युचरसाठी किती ह्युमन रिसोर्स आवश्यक आहे हे निश्चित करण्यासाठी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केले जाते. जर फ्युचरसाठी आवश्यक असणाऱ्या जो काय आवश्यक असणारे ह्युमन रिसोर्स आहे त्याचं प्लॅनिंग केले नाही तर काय होणार आहे, तर फ्युचरमध्ये अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. कारण असा अचानक स्किल्ड वर्कफोर्स कोठून आणायचा, तो कोठून रिक्रूट करायचा, असे फ्युचर्समध्ये काय होऊ शकतात, प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणून अचानक ह्युमन रिसोर्स अवेलेबल करणे अवघड जाते. जर ह्युमन रिसोर्स मिळालाच नाही तर ऑर्गनायझेशनमधील वर्किंग प्रोसेस त्या ठिकाणी स्टॉप होऊ शकते, प्रोडक्टिव्हिटी थांबू शकते. म्हणून यांचे इन ॲडव्हान्समध्ये त्यांचे प्लॅनिंग करणे आवश्यक असते आणि या सर्वांचे प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये इन ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग केले जाते कारण इन फ्युचरमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये आणि जर क्रिएट झालेच तर त्यांना कशा प्रकारे फेस करता यावेत याचे देखील प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. त्यानंतरचा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे ॲनालाइज करंट वर्कफोर्स. ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग volunteers to assist in the analyzing the competency of present workforce. It determines the current workforce strengths and abilities. तर ॲनालाइज करंट वर्कफोर्स म्हणजे काय, तर करंट सिच्युएशनमध्ये इन वर्तमान म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये तो वर्कफोर्स किती आहे यांचं ॲनालाइज करणे, त्यांचे विश्लेषण करणे देखील हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचं आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. असे अनेक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून ते ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये HR मॅनेजर योग्य त्या प्रकारे करीत असतो. HRP volunteers to assist in analyzing the competency of present workforce. तर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये जी व्हॉलंटियर्स आहेत ते सध्याच्या प्रेझेंट वर्कफोर्स म्हणजे सध्याच्या कार्यशक्तीच्या योग्यतेचे ॲनालायझिंग करण्याचे काम करण्यास याची मदत होते. हे सध्याची वर्कफोर्सची ताकद, त्यांची स्ट्रेंथ आणि त्यांची ॲबिलिटीज ते देखील या ठिकाणी निश्चित करते. म्हणून या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे आवश्यक असते. ॲनालाइज करंट वर्कफोर्स, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये करंट सिच्युएशनमध्ये जो वर्कफोर्स अवेलेबल आहे त्यांची स्ट्रेंथ, त्यांची ॲबिलिटी म्हणजे त्यांची ताकद, काम करण्याची ताकद आणि त्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी देखील हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग केली जाते. कारण की ते किती काम करू शकतात, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांची ताकद नक्की किती आहे हे ॲनालायझिंग करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. कारण त्या वर्कर्सची क्षमता, त्यांची स्ट्रेंथ आणि ॲबिलिटी हे ओळखणे, ते आयडेंटिफाय करणे आवश्यक असते. त्याच्यानुसारच त्या ऑर्गनायझेशनमध्ये आणखीन किती वर्कर्स, ह्युमन रिसोर्सची गरज आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय होण्यास मदत होत असते. म्हणून असे करंट सिच्युएशनमध्ये जो काही वर्कफोर्स आहे त्यांचे ॲनालायझिंग करणे, त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. म्हणून हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये काय केले जाते, तर हे ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून ते ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करण्याचे काम केले जाते. त्यानंतरचे ऑब्जेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ चेंज. Proper HR planning aims at coping with severe changes in market conditions, technology, products and government regulations in an effective way. These changes call for continuous allocation or reallocation of skills. Evidently, in the absence of planning, there might be underutilization of human resources.
ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्स पाहत आहोत. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशासाठी केले पाहिजे, त्यांची नक्की मेन ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत. तर त्यामधील 7th नंबरचा ऑब्जेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ चेंज. म्हणजे काय, योग्य प्रकारे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग का केली जाते, त्यांचा मेन पर्पज काय असतो. तर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशासाठी केली जाते, अनेक उद्दिष्टे समोर ठेवून, अनेक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग या ठिकाणी केली जाते. कारण त्यातील आणखीन एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ चेंज. मार्केटमधील सिच्युएशन, ओके, जी काही परिस्थिती असेल, जी काही स्थिती असेल ती मार्केटमधील सिच्युएशन, त्यानंतर टेक्नॉलॉजी, मार्केटमध्ये अवेलेबल असणारे प्रोडक्ट्स, त्यानंतर गव्हर्मेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स यांचा योग्य त्या प्रकारे काय करता यावे, त्यांना फेस करता यावे, त्यांचा सामना करता यावा, यासाठी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये त्याचे योग्य त्या प्रकारे नियोजन केले जाते. ओके, मार्केटमधील जी काही सिच्युएशन आहे, त्यानंतर न्यू मॉडर्न टेक्नॉलॉजीज, त्यानंतर प्रोडक्ट्स अँड गव्हर्मेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स यांना फेस करता यावा, त्यांचा सामना करता यावा, यासाठी अशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केली जाते. जर प्लॅनिंगच केली नसेल तर ह्युमन रिसोर्सचा वापर पुरेपूर केला जाणार नाही, ओके, किंवा त्यांचा होऊ शकणार नाही. म्हणून असे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाही, असेच प्लॅनिंग केले जाते. ओके, जर गव्हर्मेंटचे रूल्स चेंज झाले, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन चेंज झाले तर काय होणार आहे, त्याचा इफेक्ट ऑर्गनायझेशनवरती होणार आहे. म्हणून इन फ्युचरचा विचार करून फ्युचरमध्ये परिस्थिती कशी बदलू शकेल जर मॅनेजमेंटमध्ये जर काही चेंज झाला, त्याचबरोबर मार्केटमध्ये जो अवेलेबल टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजी काही दिवसांनी इन फ्युचरमध्ये चेंज होऊ शकते. मग जर टेक्नॉलॉजी चेंज झाली तर त्याचा इफेक्ट देखील त्या ऑर्गनायझेशनवरती होणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये देखील इन फ्युचरमध्ये कशाप्रकारे चेंजेस करायला पाहिजे, या सर्वांचे प्लॅनिंग करण्याचे काम, त्यांचे इन ॲडव्हान्समध्ये नियोजन करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. म्हणून जर मॅनेजमेंटमध्ये जर चेंज झाला, त्याचबरोबर मार्केटमधील सिच्युएशन, गव्हर्मेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन, टेक्नॉलॉजी यांमध्ये जर बदल झाला तर तो जो काही बदल असेल, जो काही चेंज असेल तर त्यांना योग्य त्या प्रकारे फेस करता यावे. त्या ठिकाणी जरी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तरी त्यांना फेस करता यावे, अशाच प्रकारचे नियोजन इन ॲडव्हान्समध्ये या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये केले जाते. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा, तो म्हणजे रिअलायझिंग ऑर्गनायझेशनल गोल्स. Last and most important objective of human resource planning, it is realizing organizational goals. Human resource planning helps the organization in its effectively meeting the needs of expansion, diversification and other growth strategies. तर रिअलायझिंग ऑर्गनायझेशनल गोल्स म्हणजे काय, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी काही संघटना आहे, त्या ऑर्गनायझेशनची जी गोल्स असतात. जेव्हा एखादा बिझनेस स्टार्ट केला जातो, एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा स्टार्ट केली जाते तर त्यांची अनेक ऑब्जेक्टिव्ह ठरलेले असतात, अनेक गोल्स, त्यांची एम ठरलेले असतात. म्हणजे काय, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे ते आपण कशासाठी स्टार्ट केली आहे, प्रॉफिट मिळवायचं आहे, त्यानंतर प्रॉफिट मिळवणे, जास्तीत जास्त ह्युमन रिसोर्सना काय करणे, रोजगार मिळवून देणे, देशाचा विकास करणे. त्याचनंतर त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी यासाठी त्यांचे अनेक गोल्स ठरलेले असतात. मग असे त्या ऑर्गनायझेशन गोल्स काय करणे, रिअलायझिंग करण्यासाठी, ते फुलफिल करण्यासाठी, ते साकार करण्यासाठी काय केले जातात, या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची त्या ठिकाणी मदत होत असते. कारण ऑल बिझनेस हा कोणत्या गोष्टीवरती अवलंबून असतो, तर फक्त त्या ऑर्गनायझेशनमध्ये लँड, मशिनरीज असून भागत नाही. कॅपिटल आहे, कॅपिटल भरपूर आहे, लँड आहे, त्यानंतर मशिनरीज देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु त्या मशिनरी चालवण्यासाठी ह्युमन रिसोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर तो बिझनेस स्टार्ट होणार आहे का, तर नाही. म्हणून त्या ऑर्गनायझेशनची मोस्ट इम्पॉर्टंट असेट कोणती असेल, तर ह्युमन रिसोर्स और मॅनपॉवर. कारण मॅनपॉवरच्या आधारेच तो बिझनेस योग्य त्या प्रकारे हँडल होत असतो. मग या
ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. प्लॅनिंग म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये काय केले जाते, तो योग्य त्या प्रकारचा ओके म्हणजे ज्याच्याकडे स्किल्स असेल, ज्याच्याकडे नॉलेज असेल, ज्याची क्वालिफिकेशन चांगली असेल, जो चांगल्या प्रकारे काम करू शकत असेल, जो बेटर परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनसाठी देईल आणि त्या ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव करण्यासाठी मदत करेल असा वर्कफोर्स त्या ठिकाणी रिक्रूट करणे. ओके, मग असं वर्कफोर्स असा ह्युमन रिसोर्स त्या ठिकाणी रिक्रूट केला. फक्त रिक्रूट करून त्या ठिकाणी चालणार आहे का, तर नाही. तर तो ऑर्गनायझेशनमध्ये टिकवून ठेवण्यासाठी काही प्लॅन्स करावे लागतात. ओके, मग असं टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी काय करावे लागते, तर त्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावे लागतात. ओके, जेणेकरून तो सॅटिस्फाय होईल, त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकेल. मग तो ह्युमन रिसोर्स रिक्रूट करणे, तो टिकविणे, ओके, त्याचबरोबर त्याची डेव्हलपमेंट करणे, त्याला वेळोवेळी मोटिवेट करणे, ओके, त्यांना ट्रेनिंग देणे, असे अनेक प्रकारचे काम या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केले जाते. कारण ते ह्युमन रिसोर्स योग्य त्या प्रकारचे मॅनेजमेंट झाले तरच ती ऑर्गनायझेशन चांगल्या प्रकारे रन होणार आहे. मग या ह्युमन रिसोर्सचे इन ॲडव्हान्समध्ये काही प्लॅनिंग्स करणे आवश्यक आहे. मग त्यांना ट्रेनिंग कशा पद्धतीने दिली पाहिजे, तो ह्युमन रिसोर्स कशा प्रकारे रिक्रूट केला पाहिजे, ओके, त्यांना मोटिवेट करण्यासाठी कोणकोणते प्लान्स ठरवले पाहिजे, ओके, हे प्लान्स त्यांना बेनिफिट्स कोणते दिले पाहिजे, या सर्वांचे इन ॲडव्हान्समध्ये जे प्लॅनिंग केले जाते त्यालाच ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग असे म्हणतात. या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये फक्त त्या ह्युमन रिसोर्सचे नियोजनच केले जाते, त्यांचेच प्लॅनिंग या ठिकाणी केले जाते. म्हणून अशी अनेक ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचे काय आहेत, ऑब्जेक्टिव्स आहेत, ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. नाव लेट्स सी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगची कोणकोणती ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर फर्स्ट आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, सेकंड इज इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स, थर्ड इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, देन डिटरमाइन मॅनपॉवर गॅप, देन टू फॉरकास्ट ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स, नेक्स्ट ॲनालाइज करंट वर्कफोर्स, नेक्स्ट इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ चेंज, अँड लास्ट इज रिअलायझिंग ऑर्गनायझेशनल गोल्स. ह्युमन रिसोर्सचे प्लॅनिंग करताना अशी अनेक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून काय केले जाते, तर त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारचे प्लॅनिंग करण्याचे काम हे HR मॅनेजर करीत असतो. जर प्लॅनिंग चांगल्या प्रकारचे असेल तरच तो बिझनेस चांगल्या प्रकारे रन होऊ शकतो, तो वर्कफोर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. म्हणून ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे, ओके, ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारचे प्लॅनिंग करणे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ HR मॅनेजर. बिकॉज व्हॉट इज मीन बाय प्लॅनिंग, ओके, प्लॅनिंग म्हणजे काय, नक्की प्लॅनिंगमध्ये काय केले जाते, तर प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट इज टू बी डन इन फ्युचर. इन फ्युचरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, त्या कशा पद्धतीने केल्या पाहिजे, त्यासाठी कोणती प्रोसिजर त्या ठिकाणी अडॉप्ट केली पाहिजे, याचं इन ॲडव्हान्समध्ये जे काही नियोजन केले जाते त्यालाच प्लॅनिंग असे म्हणतात. ओके, भविष्यात काय करायचे आहे त्याचे इन ॲडव्हान्समध्ये जे नियोजन केले जाते त्यालाच प्लॅनिंग असे म्हणतात. मग असे प्लॅनिंग या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये कोणाचे केले जाते, तर फक्त ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या प्रकारचे नियोजन करण्याचे काम या ठिकाणी हे HR मॅनेजर चांगल्या प्रकारे करीत असतो. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग याचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते का करावे, ओके, त्यांची उद्दिष्टे कोणती आहेत ते आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहेत. ओके, थँक्यू.